अलीकडे मी ट्युशनमध्ये बघते तर बऱ्याच मुलांना गणित सब्जेक्ट अनलाईकच आहे. पण बरेच मुलं तो सब्जेक्ट म्हटलं ना की जास्त इंटरेस्टेडने तो स्टडी नाही बघत आहेत. आणि अशी मुलं म्हणजे स्टार्टिंगला सेकंड, थर्ड, फोर्थचीच मुलांमध्ये अशा प्रकारचा प्रभाव आहे. तर जर पुढे मुले गेली, पुढे जसे जसे स्टँडर्डला नेक्स्ट स्टँडर्डला जातील, तर त्यामध्ये तर बहुतेक सारे एक्झाम्पल्स, फॉर्म्युलेस असे प्रकारचे एक्झाम्पल्स असतात. तर तेव्हा मुलं कशाप्रकारे सॉल्व्ह करू शकतील? तर अशा प्रकारची भीती काढण्यासाठी, जर त्यांचा मुलांचा बेस क्लिअर करण्यासाठी आणि मुलांमधला कॉन्फिडन्स, कॅल्क्युलेशन स्पीड, ॲक्युरेसी, फोकस, मेमरी सुधारायची असेल, तर ॲबॅकस हा एक उत्तम ब्रेन डेव्हलपमेंटचा प्रोग्राम आहे, की जो आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि सो त्यासाठीच मी एक ॲबॅकस लेवल फर्स्टचा फ्री डेमो क्लास मी आज तुम्हाला दाखवणार आहे. सो जर तुम्हाला तो कोर्स आवडला, तुम्हाला जर इंटरेस्ट वाटला, तर स्क्रीनवरती दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही क्लासची डिटेल्स विचारू शकता. सो फर्स्ट लेवल स्टार्ट करूया. तर फर्स्ट लेवलमध्ये अशी 2 प्रकारची बुक्स असतात. सो लेवल ए अँड लेवल बी. तर ते तुमच्याकडे फर्स्ट किटमध्ये ते तुम्हाला अवेलेबल होतात. तर फर्स्ट क्वेश्चनमध्ये काय सांगितलेलं आहे, फिल अप द व्हॅल्यू ऑफ बीट्स. तर यामध्ये इथे तुम्हाला दिसत असेल, यामध्ये मी काही बीट्स ड्रॉ केलेले आहेत, तर त्याची आपल्याला व्हॅल्यू राईट करायची आहे. तर ॲबॅकसच्या स्टूलबद्दल पण मी मागचा एक व्हिडिओ बनवला आहे. जर तो कोणी पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तो व्हिडिओ पण पाहू शकता. त्यानुसार नंबर काउंटिंग त्यामध्ये मी डिटेल्स दाखवले होते. आणि यामध्ये आता आपण ॲबॅकस टूलनुसार कसे सॉल्व केले जातात एक्झाम्पल्स, सो बेसिक ते मी तुम्हाला आता स्टार्टला सांगणार आहे. ओके. सो हे बीट्स सगळ्यांना दिसत असतील. तर फर्स्ट कॉलममध्ये दिलेले आहेत. यामध्ये मी इथे डॉट्स असे, जसे की डॉट्स त्यामध्येच असे ह्यालाच बीट्स असे बोलतात. ओके. तर हे बीट्स मी असे ड्रॉ केलेले आहेत या पद्धतीने. तर इथे आपल्याला हे बीट्स किती आहे ते काउंट करायचे. तर आपण आपल्या स्टूलनुसार काउंटिंग मी सांगते तुम्हाला. तर मी फर्स्टलाच तुम्हाला सांगितलं की मिडलच्या डॉटपासून आपण स्टार्ट करतो. तर आता इथे आपल्याला फर्स्ट कॉलममध्ये किती बीट्स दाखवलेले आहेत, 4. तर 1 2 3 4. तर सो हे 4 बीट्स झाले. तर त्याची व्हॅल्यू काय होती या बीट्सची? नंबर इज 4. ओके. आता आपल्याला सेकंड कॉलममध्ये किती बीट्स दाखवलेले आहेत? तर सेकंड कॉलममध्ये वरती एक बीट्स आहे, तो आपण 5 म्हणून काउंट करतो. तो 5 डिजिट नंबरचे बीट्स असतात आणि खालचे बीट्स असतात ते 1 डिजिटमध्ये काउंटिंग होतात. तर सो 5 6 7 8 वरती लाईनच्या वरती एक बीट्स आहे आणि खालती 3 बीट्स आहेत. सो किती झाले टोटल काउंटिंग? नंबर्स ऑफ 8. ओके. नंबर ऑफ 8. आता सो इकडच बीट्स दाखवलेला आहे, खालचा आहे तो अप्पर लोअर बीट्स. सो नंबर्स ऑफ 1 झालं. आता 4 कॉलममध्ये किती दाखवलेले आहेत आपल्याला? 4 कॉलममध्ये वरती लाईनच्या वरती एक बीट्स आहेत, बाकीचे सगळे बीट्स आपल्याला कसे पाहिजेत? वरती पाहिजेत. ओके. आणि हे खालचे लोअर अप्परचे बीट्स सगळे वरती हवेत आणि लोअरचे बीट्स सगळे आपले खालच्या बाजूला हवेत. सो आपल्याला पहिल्यांदा कोणता दाखवलेला आहे? वरती एक बीट्स आहे तो अप्परचा आणि खालचा एक लोअरचा, असे 2च बीट्स घेतलेले आहेत. तो आन्सर बारवरती काय दिसणार आहे? हा 5 अप्परचा आहे, तो 5 डिजिटचा आणि प्लस लोअर डिजिटमध्ये हा 1 आहे. तो सो 5 + 1 आन्सर इज 6. सो 6 डिजिट्स. आता नेक्स्ट नंबरमध्ये खालच्या कॉलममध्ये आपल्याला 2 लाईन्समध्ये बीट्स दाखवलेले आहेत. जसे की वरती आपण बघितले ते 1 सिंगल बीट्स होते. आता 2 डिजिटमध्ये आपण बीट्स बघणार आहोत, म्हणजेच की टेन्समध्ये. सपोज 1 2 3 4 हे सगळे आहेत ते कसे आहेत? टेन्सचा कॉलम आहे. ओके. सो 4 डिजिट्स, 4 नंबर्स मीन्स 40. 1 टेन्स प्लस टेन्स प्लस टेन्स प्लस टेन्स, सो नंबर इज 40. ओके. अँड वन्समध्ये कोणता नंबर दाखवला आहे? 1. सो नंबर इज 41. 41. ओके. सो सेकंड कॉलममध्ये काय दाखवलेलं आहे? त्याच्या बाजूच्या
टेन्समध्ये किती झाल्यात 1 2 अँड 1 2 आणि वन्समध्ये किती दाखवलेले आहेत, हा 5 डिजिटचा घेतला सपोज 5 6 7 8 म्हणजे किती झाले टोटल नंबर्स 28. सो 20 आणि हा नंबर 8 5 6 7 8 सो 28. आन्सर इज 28. ओके. सो त्याच्या बाजूच्या कॉलममध्ये परत आपला जो स्टूलचे जे बीट्स आहेत ते सगळे खालच्या वरच्या बाजूला घेऊन आन्सर बारचा जो पेस आहे तो एम्प्टी ठेवायचा. नंतर कोणता दिलेला आहे टेन्समध्ये, हा 50 60 70 80 90 अँड इकडे पण किती आहेत 5 6 7 8 सो 98 सो इथे लास्ट कॉलममध्ये आपल्याला 2 बिट्स दाखवलेले आहेत. तो लोवरचे 1 जे की लोवरमध्ये येतात ते यामध्ये 2 बिट्स दाखवलेले आहेत. तर त्याची व्हॅल्यू काय होते 10 + 1 11. सो नंबर इज 11. सो सेकंड क्वेश्चन काय आहे, ड्रॉ बीट्स ॲज पर व्हॅल्यू मेन्शन. याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे, त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, बीट्स इथं ड्रॉ करायचे. जसे की इथे बीट्स ड्रॉ केले होते, व्हॅल्यू राईट करायची होती, तसे इथे आता व्हॅल्यू दिलेली आहे तर बीट्स ड्रॉ करायचे. आता इथे 9चे बीट्स काढायचे आहेत आपल्याला. तर कशा पद्धतीने आपण ड्रॉ करणार ते 5 डिजिटचा वरती येणार 5 6 7 8 आणि इथं 9 अशा पद्धतीने खालती 4 ड्रॉ होणार आणि वरती 1 5 6 7 8 9. ओके, या पद्धतीचे 9 ड्रॉ झाले आपले. आता इथे मला 17चा ड्रॉ करायचा आहे. तर मी कशा पद्धतीचे ड्रॉ करणार 17चा, इथे टेन्स 5 6 7. ओके, हा झाला तुमचा 5 6 7 17 नंबर्स. आता इथे 5 डिजिटचा करायचा आहे तर 5 डिजिटचा फक्त वरती येतो. ओके, या पद्धतीने झाला 5 डिजिटचा. आता इथं 43 करायचं आहे तर 43 1 10s 2 10s 3 10s and 4 10s. So 40 numbers and 1 2 and 3. So 43 numbers. आता याच पद्धतीने 73चा आपल्याला ड्रॉ करायचा आहे. सो 5 50 60 and 70 and 76 numbers. So 6 numbers 5 and 6 76 61 numbers 50 and then 60 and 161. Okay, this is number 61 and 25. So 10s plus 10s 20 and these numbers upper these numbers 5 25 numbers. Okay, so these numbers is 100 digits. Okay, so first numbers 100
So 100, 121. So 20 and 1. तर या पद्धतीने ड्रॉ बीट्स ॲज पर व्हॅल्यू आपण दाखवले. अशा पद्धतीने ते ड्रॉ करायचे. ओके. सिंगल ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन बोथ विदाउट फॉर्म्युला आपण आत्ताचे एक्झाम्पल्स बघणार आहोत. तर बीट्सनुसार ते कसे सॉल्व. 3. सो 1 2 3 -1 +2. Answer is 4. Okay. So second number size 7. 5 6 7 -5 +2. Answer is 4. थर्ड क्वेश्चन मध्ये काय आहे. 8. 5 6 7 8 -2 +3. Answer is 9. फोर्थ क्वेश्चन मध्ये आपल्याला 5 6 7 2 3 4 5 + 4 -9. आन्सर इज 0. सो स्टार्टिंगला आपण सिंगल डिजिटचे बघितले. आता आपण 2 डिजिटचे नंबर्सचे बघूया. ओके. तो 84 50 60 70 80. हा तुमचा 80 झाला. आता 84 याच्यातून काय करायला सांगितलेले आहेत आपल्याला. +5 -1. आन्सर इज 88. ओके. आता सेकंड काय दिलेला आहे तुमचा. 97 -6 +3. ओके. सो 5 50 60 70 80 90 97 नंबर घ्यायचा आहे. 5 6 7 याच्यातून -6 करायचे. ओके. +3. आन्सर इज 94. सेकंड क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे. यामध्ये 27 25 6 7 27 +2 -6. आन्सर इज 23. लास्ट क्वेश्चन्स. 72 50 60 70 1 2 72 +2 -3. Answer is 71.